एका वैष्णवी नावाच्या मुलीने आत्महत्या केली कारण तिच्या सासरचे तिला रोज मारहाण करत होते. जी सगळी लग्न घर आणि पैसा बघून होत होते ना, त्या सगळ्यांच्या तोंडात मारण्यासारखं उदाहरण आहे हे. बघा अजून मोठ्या घरचा जावई, त्या मुलाचा स्वभाव बघू नका, त्या मुलाच्या घरच्यांचा स्वभाव बघू नका, फक्त आणि फक्त पैसे बघा. लग्नामध्ये 51 तोळे सोनं दिलं आणि फॉर्च्युनर गाडीही दिली, आणि तरी जर समाजामध्ये असं होत असेल तर काय एखाद्या बापाला वाटेल की मला मुलगी व्हावी. मध्ये अतुल सुभाषची केस आली होती. अतुल सुभाषने त्याच्या बायकोला वैतागून फाशी घेतली आणि आता वैष्णवीने तिच्या नवऱ्याला तिच्या सासरच्यांना वैतागून फाशी घेतली. कधी मुलगी चुकीची, कधी मुलगा चुकीचा. पण मला असं वाटतं जर तुमचं जर पटत नसेल लग्नानंतर तर तुम्ही डायरेक्ट डायव्हर्स घ्या. आपली मुलगी लग्नानंतर आपल्या घरी येऊन बसली म्हणून आजूबाजूची लोक नावं ठेवतील या जर टेन्शनने तुम्ही जर सासरच्यांचे पाय पडत असाल तर सरळ चुकीचं आहे. तुम्ही त्यांना किती जरी पाय पडले, ज्याला टिकवायचा संसार ते टिकवतो, ज्याला टिकवायचा नाही ते नाही टिकवत. तुम्हाला सांगतो लोकांचा अजिबात विचार करू नका. आपली सोन्यासारखी पोरगी पहिलं घरी घेऊन या.